नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, गिरनार येथील काही अद्भुत गोष्टी आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। गिरनार येथील काही गोष्टी या अद्भुत, रहस्यमयी आणि गूढही आहेत। याविषयी गुजरात येथील गिरनार यात्रा नित्यनेमाने करणारे स्वामी योगेश्वरानंद गिरी उपाख्य स्वामी यो यांनी त्यांच्या यूट्यूब वाहिनीवर विस्ताराने सांगितले आहे। स्वामी यो यांनी सांगितले की येथे गूढ गोष्टी पुष्कळ आहेत। गिरनार येथील काही ठिकाणे ही वेळ आणि अवकाश या मितींच्या पलीकडे आहेत। अशा काही गुप्त गुहा येथे आहेत। तेथे शेकडो वर्षांपासून काही दिव्य ऋषी साधना तपश्चर्या करत आहेत। याविषयी एक विलक्षण अनुभव स्वामी लीलाशाह यांचा आहे। त्यांच्या शिष्याला या गुप्त गुहांविषयी केवळ माहिती होती। एकदा त्याने स्वामी लीलाशाह यांच्याकडे या गुप्त ऋषींच्या दर्शनाविषयी विचारले। तेव्हा स्वामी लीलाशाह यांनी तुला एकदा दर्शन घडवतो असे सांगितले। ते गिरनार पर्वताजवळ एके ठिकाणी गेले। तेथे प्रत्यक्ष पुष्कळ उंच पर्वतांच्या भिंती होत्या। स्वामी लीलाशाह यांनी शिष्याला सांगितले की मी करतो तसे तू कर, आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि ते त्यांच्या शिष्याला दिसेनासे झाले। शिष्याला नेमके काय झाले हे कळत नाही आणि तो तिथेच उभा राहिला। त्यामुळे स्वामी लीलाशाह पुन्हा पर्वतातून बाहेर आले आणि त्याला म्हणाले, मी तुला सांगितले ना की मी करतो तसे कर। तेव्हा शिष्य भानावर आला आणि त्याने स्वामी लीलाशाह यांच्याप्रमाणे एक पाऊल पुढे टाकले आणि त्याने एका वेगळ्या जगात प्रवेश केला असे त्याच्या लक्षात आले। तो अशा एका गुहेत पोचला होता की तेथे त्याला जटा असलेले अनेक साधू ऋषी तपश्चर्या करत आहेत असे दिसले। स्वामी लीलाशाह यांनी त्यांना साधू ऋषी यांना नमस्कार करण्यास सांगितले आणि ते नंतर परत आले। तेव्हा या अद्भुत दर्शनाने भक्त धन्य झाला। स्वामी योगेश्वरानंद गिरी यांना एक साधू भेटले होते। तेव्हा त्यांनी त्यांचे वय 900 वर्ष आहे असे सांगितले होते। गिरनार येथीलच एक अतिशय वृद्ध साधू स्थानिक गावात गेला आणि म्हणाला, आता राजा कोण आहे? तेव्हा तेथे उपस्थित गावकऱ्यांनी आता लोकशाही आहे, राजेशाही नाही असे सांगितले। तेव्हा लोकांनी तुम्ही कोणत्या राजाविषयी बोलत आहात असे विचारले। तेव्हा वृद्ध साधूने सांगितले की मी मागील वेळेस आलो होतो तेव्हा अकबर राजा आहे असे मला सांगण्यात आले होते। तेव्हा त्या साधूच्या वयाचा अंदाज गावकऱ्यांना आला। गिरनार येथे अश्वत्थामाचेही वास्तव्य आहे। येथील एका दुर्गम भागातील मंदिरात शिवपिंडीवर फुले आणि बेलपत्र वाहिलेले पुजाऱ्यांना आढळतात। ती अश्वत्थामा स्वतः वाहण्यास येतो असे स्थानिक पुजारी सांगतात। गिरनार येथे पर्वतावर काही दगड लटकत आहेत असे वाटते, मात्र ते पडत नाहीत। येथील स्थानिक राणीने गिरनार पर्वताला तिचा भाऊ मानले। तेव्हा परकीयांनी तिच्यावर आक्रमण केले। तेव्हा राणीने पर्वताला प्रार्थना केली। त्यावेळी पर्वतावरून शेकडो दगडांचा वर्षाव शत्रू सैन्यावर झाला आणि राणीचे राज्य अभेद्य राहिले। तसे अद्यापही काही दगड आहेत। गिरनार येथे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत। एवढेच की या वनस्पतींची तितकीशी माहिती नाही। पर्वतावर चढणाऱ्या एका भाविकाने चढता चढता सहज एका वनस्पतीची पाने खाल्ली आणि पुढील काही मिनिटांमध्येच त्याचे दात निघाले। पूर्वीच्या काळी डोक्यावरील विशिष्ट नस दाबल्यावर दात सहज निघायचे अशी विद्या भारतात होती। ही विद्या सध्या लुप्त आहे। असो, एका साधूंसह त्यांचे एक भक्त सहज बोलत असताना केस गळून टक्कल पडण्याची समस्या त्यांनी साधूंना सांगितली। तेव्हा साधूने सहज हाताला आलेली एक वनस्पती काढून दिली। तिचे चूर्ण करून डोक्यावर लावल्यावर व्यक्तीला पुन्हा केस आले। येथील काही संतांच्या समाध्या या कालपरत्वे भूमीत गडप झाल्या आहेत। येथे काही कामानिमित्त उत्खनन केल्यावर या समाध्या आढळतात। जेव्हा त्या वर उकरून काढल्या जातात तेव्हा त्यामध्ये पेटता दिवा आढळतो। हा दिवा कोण पेटवतो हे आश्चर्य आहे।
येथील एका साधूने तर त्याच्याजवळ सेवाभावी वृत्तीने सेवा करणाऱ्या आर्थिक दुर्बल भक्ताला एक सोन्याची वस्तू उपलब्ध करून दिली. ती विकत घेताना स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोनाराने संपर्क केला. तेव्हा ही सोन्याची वस्तू सिद्धीपासून निर्माण केली आहे असे प्रशासकीय अधिकाऱ्याला लक्षात आले आणि त्यांनी त्या साधूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. अशा अनेक अद्भुत गोष्टी आणि गूढ गोष्टींची जाण असणारे काही महात्मे गुप्त रूपाने गिरनार येथे वास्तव्याला आहेत. श्री दत्त प्रभूंचे जे अवतार झाले तेही अनेक गूढ विद्या सिद्धी यांनी संपन्न आणि भक्तांची दुःखे त्रास हरण करणारे होते. तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.